आम्हाला जसं पाहिजे होतं त्या पद्धतीने आहे. क्रिकेट पण खेळलो, खूप मजा घेतली इथे. नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल बिवल या यूट्यूब चॅनलवर. आज आपण आहोत कर्जतमध्ये. कर्जत भालिवडीमध्ये असलेल्या संध्या हॉलिडेज अँड रिसॉर्टला व्हिजिट करण्यासाठी आज आपण आलोय. 40 to 45 पीपल अकोमोडेशन देणारा हा संध्या हॉलिडेज आपल्याला 4 फॅमिली रूम्स प्लस 1 बिग डॉर्मेटरीसह आणखी कोणकोणत्या अमेनिटीज आणि फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतोय आणि त्याची स्पेशालिटी काय आहे या सगळ्याच गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. व्हिडिओ विदाउट स्किप शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला कुठलेही डाऊट्स राहणार नाहीत. आणि तरीसुद्धा डाऊट असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता. तर इकडचा ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, फूड मेनू सगळं काही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलंच आहे. तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. चला तर मग वेळ न दवडता आजच्या या संध्या हॉलिडेजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, कर्जत स्टेशनपासून अवघ्या 15 ते 20 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या हिरव्यागार झाडाझुडपांनी आच्छादलेल्या अशा डोंगराच्या कुशीत वसलेल्या आणि टाटा पॉवरच्या वाहणाऱ्या कॅनल लगत असलेल्या संध्या फार्मला आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. या संध्या फार्मचे मेन गेट एंटर करून आतमध्ये आल्यावर अशा प्रकारचा एंट्रन्स एरिया आणि समोरच एक भली मोठी पार्किंग असलेली दिसून येते. या पार्किंगमध्ये अगदी इझिली 10 ते 12 कार सहजरित्या पार्क होऊ शकतात. जशी फार्मच्या बाहेरून डोंगराची हिरवीगार सुंदरता दिसते, अगदी तशीच नैसर्गिक हिरवळ या फार्मच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. इथे मऊ लुसलुशीत दुर्वाघास असलेला लॉन एरिया दिसून येतो. या आयताकार लॉनच्या चारही बाजूस फुलझाडे आणि सुशोभित असे पाम ट्री असल्याने या लॉनची शोभा अजूनच वाढलेली दिसून येते. या लॉन एरियामध्ये क्रिकेट, बॅडमिंटन यांसारख्या गेमचा आनंद देखील लुटू शकतो. या संध्या फार्ममध्ये प्रॉपर डीजे टाईप साऊंड सिस्टम अवेलेबल असल्याने आणि इथे हवी तशी प्रायव्हसी मिळत असल्याने प्रत्येकाला डान्स करण्याचा मोह हा होतोच. इथे आलेले गेस्ट डान्स करताना तुम्ही पाहतच असाल. बाहेरून हिरवागार डोंगर आणि टाटा पॉवरचा कॅनल आणि आतमध्ये तब्बल 50 फूट लांबीचा स्विमिंग पूल असं कमालीचं समीकरण आपल्याला या संध्या फार्ममध्ये पाहायला मिळते. या स्विमिंग पूलला अटॅच बेबी पूल सुद्धा आहे. हा पूल रूमच्या अगदी समोरच असल्याने फोटोशूटसाठी हा नजारा अगदी जबरदस्त दिसतो. या पूलच्या बाजूलाच नैसर्गिक सुंदरता पाहत पाहत चिल करण्यासाठी सेपरेट असा सिटिंग एरिया केलेला दिसून येतो. याच ठिकाणाहून मॉर्निंगचा सनराईज आणि इव्हिनिंगला होणारा सनसेट सुद्धा पाहता येतो. या संध्या फार्ममध्ये आपल्याला स्विमिंग पूलच्या अगदी शेजारीच रेन डान्स फ्लोअर सुद्धा दिसून येतो. इथे आलेले गेस्ट म्युझिक सिस्टमच्या तालावर डान्स करत करत आर्टिफिशियल रेनमध्ये एन्जॉय करताना आपण पाहतच असाल. इथे स्विमिंग पूल आणि रेन डान्सच्याच बाजूला एक कॉमन वॉशरूम विथ चेंजिंग रूम आहे. स्विमिंग पूल अँड रेन डान्स पाहिल्यानंतर आपण आलोय इथल्या कॅन्टीन एरियाकडे. या संध्या फार्ममध्ये आपल्याला 50 to 60 पीपल सिटिंग कॅपॅसिटीचा लार्ज कॅन्टीन एरिया पाहायला मिळतो. ओपन कॅन्टीन असल्याने इथून समोरच्या डोंगराचा व्ह्यू पाहत पाहत फूडचा आस्वाद घेता येतो. याच कॅन्टीन एरियामध्ये आपल्याला मॉर्निंग ब्रेकफास्ट, लंच, हाय टी अँड डिनर प्रोव्हाइड केले जाते. इथल्या व्हेज आणि नॉनव्हेजच्या दोन्ही डिशेस अगदी अप्रतिमच असतात. या फूड पॅकेज व्यतिरिक्त इथे आपल्याला चिकन तंदुरी, लॉलीपॉप यांसारखे स्टार्टर आयटम देखील ऑर्डरनुसार प्रोव्हाइड केले जातात. इथले सर्व फूड मेनू आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलेच आहेत. तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. मित्रांनो, या संध्या फार्ममध्ये आपल्याला इंडोर गेममध्ये कॅरम बोर्ड, चेस यांसारख्या गेम, तर आउटडोर गेममध्ये क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल यांसारख्या गेमचा आनंद घेता येतो. दिवसभर एन्जॉय करून थकलेले या संध्या फार्मचे गेस्ट रात्रीच्या वेळी मात्र इथल्या रोषणाईमधील वातावरणात अगदी रमूनच जातात. रात्रीच्या वेळी इथलं दृश्य अगदी नयनरम्यच असते आणि येथील शांतता तर खरंच विचारूच नका.
या संध्या फार्मचे रूम्स पाहण्याआधी आपण इथे आलेल्या गेस्टचा एक छोटासा रिव्ह्यू घेऊयात. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल वेल यूट्यूब चॅनलवर. नमस्कार. कुठून आहात आपण? आम्ही सुधागड येथील पाली बालाजी गणपती इथून आलो. सुधागड पालीवरून आलो. अच्छा, कसा अनुभव आला तुम्हाला इथे संध्या हॉलिडेज? इथलं वातावरण छान आहे, एकदम क्लायमेट पण छान आहे, प्रसन्न वाटतं एकदम. प्रसन्न वाटतं, पण निसर्गाच्या सानिध्यात आहे. फूड पण खूप छान आहे. दुपारचं जेवण पण चांगलं होतं. दुपारचं जेवण पण चांगलं होतं. बाकी सगळ्यात अम्युनिटीज मध्ये सांगायचं झालं तर सगळ्यात जास्त काय आवडलं तुम्हाला इकडे? स्विमिंग पूल छान आहे, म्हणजे मोठा आहे आकाराने. आकाराने मोठा आहे. आम्हाला जसं पाहिजे होतं त्या पद्धतीने आहे. समोर गार्डन आहे क्रिकेटसाठी. आणखी आम्ही इथे क्रिकेट पण खेळलो, खूप मजा घेतली इथे. अच्छा, सर्व्हिस बाबत जर विचारायचं झालं तर काय सांगाल? सर्व्हिस कशी वाटली तुम्हाला इथे? सर्व्हिस एकच नंबर आहे. दादांनी आल्यापासून जी सोय केली ना, खूपच चांगली सोय केलेली आहे. अच्छा, आवडलं तुम्हाला सगळं? हो, नक्की. पुढच्या वेळी नक्कीच आम्ही येऊ आणि आमच्या फ्रेंड्सला पण आम्ही रेफर करू. संध्या हॉलिडे इज द बेस्ट. अच्छा, बाकी सगळे एन्जॉय करताय तुम्ही सगळे? मित्रांनो, आता आपण वळतोय इथल्या रूम्सकडे. इथे आपल्याला टोटल 4 फॅमिली रूम्स आणि एक मोठा बिग डॉमेट्री असं मिळून 40 to 45 पीपलची कॅपॅसिटी पाहायला मिळते. हे रूम्स कसे आहेत ते आता आपण पाहूयात. सर्वप्रथम आपण पाहतोय इथला हॉल म्हणजेच डॉमेट्री एरिया. या डॉमेट्रीमध्ये आपल्याला 6x6 चे 4 मोठे सोफा कम बेड पाहायला मिळतात आणि सोबतच एक्स्ट्रा मॅट्रेस सुद्धा. AC, फॅन यांसारख्या बेसिक फॅसिलिटीज अवेलेबल असलेल्या या डॉमेट्रीमध्ये अटॅच 2 वेस्टर्न फिटिंग वॉशरूम देखील आहेत. या वेस्टर्न फिटिंग वॉशरूममध्ये शॅम्पू, सोप यांसारख्या बेसिक टॉयलेटरीज अवेलेबल असून हे वॉशरूम नीट अँड क्लीन असलेले पाहायला मिळतात. डॉमेट्री पाहिल्यानंतर आपण पाहतोय इथल्या फॅमिली रूम्स. 5 to 6 पीपल कॅपॅसिटीचे 2 रूम्स आणि 6 to 7 पीपल कॅपॅसिटीचे 2 रूम्स असे टोटल 4 फॅमिली रूम्स आपल्याला पाहायला मिळतात. या रूम्समध्ये देखील AC, फॅन, ड्रेसिंग टेबल यांसारख्या बेसिक फॅसिलिटीज तर सोबतच अटॅच वेस्टर्न फिटिंग वॉशरूम आहेत. मित्रांनो, संध्या फार्म ही प्रॉपर्टी अगदी नवीनच असल्याने इथलं इंटेरियर, वॉल पेंटिंग अगदी सगळं काही भन्नाटच आहे. या रूम्समध्ये एंटर केल्यानंतर मन अगदी प्रसन्न होतं. मित्रांनो, या 2 रूम जशा आता आपण पाहिल्या अगदी यांसारख्याच सेम कॅपॅसिटी आणि सेम फॅसिलिटीज प्रोव्हाइड करणाऱ्या इथे 3rd and 4th नंबरच्या या 2 रूम्स आहेत. व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मी या व्हिडिओमध्ये दाखवत नाही. तर मित्रांनो, हा होता संध्या हॉलिडेज अँड रिसॉर्ट भालेवडी कर्जतमधला. हा फार्म हाऊस तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन फार्म हाऊस आणि रिसॉर्टच्या व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर आपल्या ट्रॅव्हल बिओल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये लवकरच एका नव्या फार्म हाऊस किंवा एका नव्या रिसॉर्टसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि पाहत राहा ट्रॅव्हल बिओल. जय हिंद, जय भारत.